ए लेखक बापा, तुझ्या नाटकातलं तू उभं केलेलं बिभत्स पात्र असलो ना, तर मी जगलोय सखाराम बाइंडरचा आत्मा पांघरून. अरे सोडलेल्या बायकांशी का होईना, पण मी थाटलाय संसार. मध्येच मला कंटाळून सोडून गेलेल्या बाईंची मी रितसर गाडी खर्च लुगडं चोळी देऊन पाठवणी केलीये. तुला आठवते ती लक्ष्मीच्या आधीची नवऱ्याच्या सदऱ्याची पूजा करायची? फार खोखा केला होता नवऱ्याने तिचा, शहाणं पछाडलं होतं तिला. मी तिला मिरजेच्या इस्पितळात दाखल केली. तिथंच गेली ती कुंकवासही. प्रेताला अग्नी मीच दिला. तिचा नवरा का तिच्या घरचं नाही कुणी आलं. पण साला शेवटचा श्वास लागला तरी तिच्या तोंडात तिला टाकणारा नवऱ्याचंच नाव होतं. तोंडात शेवटचं पाणी मीच घातलं. सगळं रितसर केलं. पिंडाला कावळा शिवे ना, तेव्हा भरपूर शिव्या घातल्या. तेव्हा घाबरून पिंडाला कावळा शिवला. लेखक बाप, एकदा का बाहेरची बाई माझ्या घराचा उंबाटा ओलांडून आत आली ना, की त्या माणूस माझं. तिचा बाहेरच्या जगाशी असलेला संबंध संपला. मग तो तुमच्या नाट्य कथानकाप्रमाणे प्रेक्षकांना भिडण्यासाठी उत्कर्ष बिंदू असला तरीही